Good morning, all. In previous lecture, we completed unit number 3, that is nothing but process controllers. In this lecture, we are going to start unit number 4, PLC fundamentals. Okay. Unit number 4, PLC fundamentals. This unit is for 14 marks. Okay. 4.1, in 4.1, we are going to study PLC block diagram, classification, need and benefits of PLC in automation. Then 4.2, description of different parts of PLC. Okay, CPU, its functions, scanning cycle, speed of execution, then power supply, block diagram and function of each block, then memory, okay, memory organization, then input and output module, its function, different input and output devices of PLC, only name and their uses. And at last, we are going to study PLC installation. Okay. खूप छोटा युनिट आहे पीएलसी फंडामेंटल्स. यामध्ये पीएलसी रिगार्डिंग पीएलसी इज नथिंग बट अ प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. Its fundamental concepts, that is nothing but basic concepts, we are going to study in this unit. Okay. Before that, what is PLC? We are going to study what is PLC. PLC is nothing but programmable logic controller. It is a small computer, or it is such like a computer. It performs different multiple tasks, that is nothing but computing, mathematical operations. It controls the output variables, okay, according to input. Okay. But this is controller is programmed. Okay. So it performs the multiple tasks like a computer, but it is not same like a computer. Okay. कम्प्युटर प्रमाणेच हा मल्टिपल टास्क परफॉर्म करतो, बट इट इज नॉट अ कम्प्युटर. कम्प्युटर आणि पीएलसी मध्ये काय फरक आहे, तर पीएलसी आपण प्रोग्राम करू शकतो, रिप्रोग्राम करू शकतो आणि अकॉर्डिंग टू दॅट आउटपुट डिव्हाइसेस कंट्रोल करू शकतो. ओके. मग पीएलसी कुठे यूज केला जातो? मेनली पीएलसीज आर यूज इन इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स. ओके, वेअर ऑटोमेशन इज रिक्वायर्ड. व्हॉट इज ऑटोमेशन? म्हणजे जिथे ऑटोमेशन यूज केलं जातं, म्हणजे ऑटोमॅटिकली विदाउट एनी ह्युमन और मॅन पॉवर machines can work or perform the work without manpower. Okay. Manpower न यूज करता मशीन्स या ज्या प्रोसेसेस आहेत किंवा वर्क आहेत इंडस्ट्रियल मधले, ते वर्क्स काय करतात, ऑटोमॅटिकली कंप्लीट करतात विदाउट एनी मॅनपॉवर. These industries are known as automation industries. Okay, automation means machines are replaces manpower. Okay, म्हणजे मॅनपॉवरला मशीन्स काय करतील, रिप्लेस करतील आणि दे कॅन डू वर्क लाईक अ मॅनपॉवर. मॅनपॉवर प्रमाणेच ते वर्क करतील आणि जे वर्क होईल त्याची इफिशियन्सी जास्त असेल, ऍक्युरेसी जास्त असेल, ऍज वेल एज स्पीड फास्ट असेल. ओके. मग ऑटोमेशन कुठे यूज केलं जातं, तर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स, जिथे रिपीटेडली एकच वर्क कम्प्लीट केलं जाईल. फॉर एक्झाम्पल, सपोज एक पर्सन आहे आणि त्या पर्सनला काय करायचंय, पुण्यावरून सपोज मुंबईला जायचंय. ओके, थ्रू कारने मुंबईला जायचंय, तर त्या ठिकाणी आपण ऑटोमेशन यूज करू शकतो का? की सपोज ऑटोमेटेड कार ज्यामध्ये ड्रायव्हर नसेल, त्या ठिकाणी आता सध्या डेव्हलपमेंट चालू आहे, बट नॉट इन रिअल यूज. रिअल यूज मध्ये ती कॉन्सेप्ट नाहीये की विदाउट ड्रायव्हरलेस कार. हा कॉन्सेप्ट सध्या आपण यूज करत नाही. का यूज करत नाही? की त्याचे ड्रॉबॅक्स भरपूर आहेत, ऍक्सिडेंट इन्क्रीज होऊ शकतात. म्हणजे सध्या ऑटोमेशन कुठे यूज केलं जातं, तर ज्या प्रोसेसेस मध्ये रिपीटेडली तेच वर्क कम्प्लीट केलं जातं, रिपीटेडली एखादी प्रोसेस तीच रिपीटेड केली जाते, अशा ठिकाणी ऑटोमेशन यूज केलं जातं. मग फॉर एक्झाम्पल काय, तर सपोज एक इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. त्या इंडस्ट्रीमध्ये एका ठिकाणून ऑब्जेक्ट उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं. ओके, पिक अँड प्लेस.
उचलायचा आणि ठेवायचा. मग ही रिपीटेडली ऍक्शन आहे. म्हणजे सपोज फूड फूड मेकिंग इंडस्ट्री आहे, त्यामध्ये काय करायचंय, सेम क्वांटिटीचं मटेरियल घ्यायचंय, ते इथून उचलायचंय, पीक करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचंय, प्लेस करायचंय. मग अशा ठिकाणी ऑटोमेशन यूज करू शकतो. एक मशीन पुटअप करायचे जे की ते मटेरियल पिक करेल आणि अनदर पोझिशनला प्लेस करेल. म्हणजेच जे काही असेंब्ली लाईन्स आहेत, असेंब्ली लाईन्स किंवा कन्व्हेअर बेल्ट्स असतील, ते काय करतात, कंटिन्युअसली रोटेट होत राहतात, मूव्ह होत राहतात. मग काय होतं, एका ठिकाणाहून ऑब्जेक्ट दुसऱ्या ठिकाणी ऑटोमॅटिकली प्लेस केला जातो. अशा ठिकाणी ऑटोमेशन यूज केलं जातं, जिथं की रिपीटेडली एकच वर्क, एकच टास्क कम्प्लीट केलं जातं. बट मी आताच एक्झाम्पल सांगितलं की एका पर्सनला जेव्हा पुण्यावरून मुंबईला जायचे सपोज, त्या ठिकाणी आपण ऑटोमेशन का यूज करत नाही, तर त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजे प्रेझेंट कंडिशनला ती मशीन डिसिजन घेऊ शकत नाही ऍज अ लाईक ह्युमन प्रमाणे त्या टायमिंग नुसार डिसिजन घेऊ शकत नाहीत. सपोज रस्ता बंद असेल, ओके, काहीतरी रिझन्स असतील, त्याच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील किंवा रेनी सीझनमुळे काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तर त्यावेळी जेव्हा आपण मशीन्स यूज करू तेव्हा प्रॉब्लेम ऑकर होऊ शकतात. म्हणजे जेव्हा ट्रॅफिक इन्क्रीज झालेला असेल, ट्रॅफिकची रश कमी जास्त होऊ शकते, त्याच्या अकॉर्डिंगली मशीन्स ह्या पटकन डिसिजन घेऊ शकत नाहीत किंवा त्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे अशा वर्कला जिथे रिपीटेवली ऍक्शन होत नाही, अशा वर्कच्या ठिकाणी आपण ऑटोमेशन यूज करू शकत नाही. मग या ज्या ऑटोमेशन इंडस्ट्रीज आहेत, फूड इंडस्ट्री असतील, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, या इंडस्ट्रीजमध्ये ह्या ज्या कंट्रोलिंग एलिमेंट्स म्हणून पीएलसी यूज केला जातो. ओके, म्हणजे प्रोसेस कंट्रोल करायची असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये पिक अँड प्लेस ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल किंवा ऑटोमेशन यूज करायचं असेल, तर अशा ठिकाणी पीएलसीज यूज केले जातात. पीएलसीज प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स, म्हणजे त्या पीएलसीजला प्रोग्रामिंग केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हायसेस कंट्रोल केल्या जातात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण कन्व्हेअर बेल्टचं घेऊया. बॉटल फिलिंग इंडस्ट्री असेल, कोल्ड्रिंकची इंडस्ट्री असेल सपोज, मग एखाद्या कोल्ड्रिंक जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करत असू, तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर काय करायचे, बॉटल फिल करायची आणि पॅक करायची. फिलिंग अँड पॅकिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी जेव्हा आपण पीएलसी इंडस्ट्रीज मध्ये युज केलं जातं, तर कशा टाईपचं प्रोग्राम केलं जातं, तर सपोज जी वॉटरची क्वांटिटी आहे किंवा जे कोल्ड्रिंक आहे त्याची क्वांटिटी ऑलरेडी डिसाईड केली जाते. ओके, मग तो पीएलसी कसा प्रोग्राम केला जातो की जिथून ते कोल्ड्रिंक येतं त्यासाठी टायमिंग सेट केलेलं असतं सपोज, आणि ती लिक्विडची लेवल पण सेट केलेली असते. ओके, म्हणजे किती अमाऊंट मध्ये लिक्विड किंवा ते कोल्ड्रिंक बॉटलमध्ये पडायला पाहिजे, त्यासाठी किती टाइम लागतो ऑलरेडी डिसाईड केला जातो आणि पीएलसी त्या अकॉर्डिंगली प्रोग्राम केला जातो. म्हणजेच ती जी वॉटर लेवल आहे ती कंट्रोल केली जाते विथ द हेल्प ऑफ पीएलसी. ओके, मग प्रोग्रामिंग केलं जातं. मग आता बॉटलची साईज व्हॅरी होऊ शकते. ओके, आपलं जे मार्केटमध्ये बॉटल्स अवेलेबल आहेत, सपोज अर्धा लिटरची असेल, परत 1 लिटरची असेल, अशी त्याची साईज व्हॅरी होऊ शकते. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण पीएलसी रिप्रोग्राम करू शकतो. म्हणजे ती वॉटर लेवल जी आहे, अर्धा लिटर बॉटलसाठी वेगळी असेल, 1 लिटर बॉटलसाठी वेगळी असेल. ओके, अशा टाईपने आपण त्या पीएलसीला रिप्रोग्राम करू शकतो आणि जी बॉटल फिलिंगची प्रोसेस आहे ती कंट्रोल करू शकतो. म्हणजे पीएलसी इज रिप्रोग्राम्ड as well as it can control the liquid flow etc. or timing, counting, ह्या ज्या प्रोसेस आहेत हा पीएलसी परफॉर्म करू शकतो. मग हा जो बॉटल फिलिंग प्लांट आहे किंवा कोल्ड्रिंक फिलिंग प्लांट आहे, यामध्ये पीएलसी यूज केले जातात. मग ही जी बॉटल फिल केली जाते, नेक्स्ट त्याला जे क्लोजर आहे तो बसवला जातो. ओके, मग क्लोजर बसवण्यासाठी सुद्धा अनदर पीएलसी यूज केला जातो नेक्स्ट स्टेपला. ओके, मग ते क्लोजर बसवल्यानंतर परत त्याला कव्हर अप केलं जातं, त्यासाठी अनदर पीएलसी तो पण प्रोग्राम केला जाईल. ओके, मग अशा प्रकारे ती जी बॉटल आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट बसवलेला असतो. मग त्या कव्हरिंगला किती टाइम लागतो, तेवढा टाइम पुरता तो तिथं स्टॉप होईल. अगेन तो कन्व्हेअर बेल्ट पुढे पास होईल. ओके, म्हणजेच कन्व्हेअर बेल्ट प्रोग्राम केला जाईल किंवा पीएलसीला कनेक्ट केला जाईल, पीएलसीच्या आउटपुट डिव्हायसेसला,
आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तो कन्व्हेअर बेल्ट काय केला जाईल, कंट्रोल केला जाईल. ओके, म्हणजे तो किती वेळा थांबवायचा, कुठल्या कुठल्या पोझिशनला त्या कन्व्हेअर बेल्टला स्टॉप करायचंय, किती टायमिंग साठी तो फिरवायचा, हे सगळं पीएलसी मध्ये प्रोग्रामिंग केलं जातं आणि ऑटोमॅटिकली कंट्रोल केलं जातं विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स. ओके, नावामध्येच आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स. जे लॉजिक आहे ते प्रोग्रामिंग थ्रू कंट्रोलिंग जे आउटपुट डिव्हाइसेस आहे याला कंट्रोल केलं जातं. ओके, म्हणजे प्रोग्रामिंग केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइसेस कंट्रोल केले जातात विथ द हेल्प ऑफ पीएलसी. ओके, देन PLC is nothing but programmable logic controller, also referred to a programmable controller, is the name given to a type of computer commonly used in commercial and industrial control applications. It is a one type of computer. Okay, computer प्रमाणेच वर्क करतो, but according to the input devices कुठले असतील, सेन्सर्स असतील. ओके, सेन्सर्स म्हणजे वॉटर लेवल सेन्स करण्यासाठी लेवल सेन्सर्स असतील, टेम्परेचर कंट्रोलिंग मध्ये असेल तर टेम्परेचर सेन्सर्स असतील. ओके, मग अकॉर्डिंग टू द इनपुट डिव्हाइसेस और सेन्सर्स, पीएलसी सीपीयू, पीएलसी मध्ये एक सीपीयू असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तो काय करेल, अकॉर्डिंग टू द सेन्सर्स आउटपुट it makes or it takes the decision and controls the output variable or output devices. Okay, म्हणजे इनपुट डिव्हाइसेस असतात सेन्स ऍज लाईक सेन्सर्स, ते काय करतात की इनपुट डिव्हाइसेसची जी पोझिशन आहे ती सेन्स करतात सीपीयू थ्रू. मग सीपीयू मध्ये प्रोग्राम केलेला असतो की त्या प्रोग्रामच्या अकॉर्डिंग आउटपुट डिव्हाइसेस या कंट्रोल केल्या जातात. म्हणजे पीएलसी मध्ये काय काय असतं, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, सीपीयू, सीपीयू मध्ये मेमरी असेल. ओके, आणि प्रोग्रामिंग करण्यासाठी कम्प्युटर लागेल. ओके, म्हणजे इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, कम्प्युटर मीन्स प्रोग्रामिंग डिव्हाइस और CPU. PLC differ from office computers in the type of task that they perform and the hardware and software they require to perform this task. Okay, PLC ला hardware devices असतील, software devices or software असेल. Okay, while the specific applications vary widely, all PLCs monitor input and other variable values, make decision based on the stored program and control output to automate a process or machine. म्हणजेच पीएलसी हा इनपुट व्हेरिएबल मॉनिटर करेल. ओके, कंटिन्युअसली इनपुट व्हेरिएबल किंवा इनपुट डिव्हाइसेसला मॉनिटर करत राहील आणि अकॉर्डिंग टू दी स्टोर्ड प्रोग्राम इन टू दी सीपीयू इट टेक्स अ डिसिजन. ओके, अँड कंट्रोल दी आउटपुट टू मेक ऑटोमेट और प्रोसेस और मशीन. ओके, म्हणजे आउटपुटला काय करेल, कंट्रोल करेल टू मेक दी सिस्टीम ऑटोमेट. ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली वर्क करण्यासाठी त्या सिस्टीमला तयार करण्यासाठी पीएलसी काय करेल, इट मॉनिटर्स द इनपुट्स अँड मेक अ डिसिजन बेस्ड ऑन द स्टोर्ड प्रोग्राम. प्रोग्राम स्टोअर केलेला असेल ऑलरेडी, त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोल करेल. ओके, पीएलसी स्टँड्स फॉर प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. A PLC is a computer specially designed to operate reliable under harsh industrial environment, such as extreme temperatures, wet, dry, and or dusty conditions. Okay, म्हणजे जिथं मॅन पॉवर वर्क करू शकत नाही अशा ठिकाणी पीएलसी वर्क करू शकतात. ओके, पीएलसी मुळे काय होतं, ऑटोमेशन होतं, म्हणजेच जी मॅन पॉवर आहे ती रिप्लेस केली जाते मशीन. ओके, मग मशीन्स या ह्युमन पेक्षा जास्त टेम्परेचरला वर्क करू शकतात, डस्टी कंडिशनला वर्क करू शकतात. यामुळे पीएलसीचे ऍप्लिकेशन्स खूप आहेत अशा इंडस्ट्रीज मध्ये ज्या ठिकाणी एक्स्ट्रीम टेम्परेचरची रिक्वायरमेंट आहे किंवा वेट, ड्राय, डस्टी कंडिशन असेल, अशा ठिकाणी पीएलसी वर्क करू शकतात. पीएलसीज आर युज्ड प्रोसेसिंग प्लांट और वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. पीएलसी कुठे कुठे यूज करतात, तर ऑटोमेशन इन असेंब्ली लाईन्स असतील, म्हणजे असेंब्ली लाईन्स, प्रोसेसिंग प्लांट्स असतील, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतील, अशा ठिकाणी पीएलसी यूज केले जातात. ओके, समजते, पीएलसी रिप्लेसेस दी मॅन पॉवर बाय मशीन्स or machines can work at extreme temperatures, wet, dry, dusty conditions. Okay, मग पीएलसी चे ऍडव्हान्टेजेस काय असतील ओव्हर अ मॅन पॉवर और हार्डवायर्ड कंट्रोलर, म्हणजे अदर कंट्रोलर्स आहेत किंवा मॅन पॉवर असेल, याच्या
पीएलसी हे जिथं मॅन पॉवर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पण वर्क करू शकतात. ऍज वेल ॲज प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ड्यू टू पीएलसी. पीएलसी मुळे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. क्वालिटी, क्वांटिटी इन्क्रीज होते. ओके, क्वांटिटी कशी इन्क्रीज होईल? स्पीड फास्ट असल्यामुळे मॅन पॉवर पेक्षा मशीनचा स्पीड कसा असतो? फास्ट असतो. ओके, मग स्पीड फास्ट असल्यामुळे किंवा ते थकत नाहीत, दमत नाहीत. मॅन पॉवरचं कसं 8 अवर्सचं टायमिंग असतं, त्या टायमिंग पुरतच ते वर्क करतात. ओके, त्यामध्ये लंच ब्रेक असेल, अदर कंडिशन्स असतील किंवा आजारी असतील व्यक्ती, तर ते काम स्लो होऊ शकतं. मग मशीनचं तसं आहे का? मशीन कंटिन्युअसली वर्क करू शकतात. मग कंटिन्युअसली वर्क केल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ओके, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणजेच जी प्रोडक्शन क्वांटिटी आहे. ओके, म्हणजे सपोज एखादा व्यक्ती एका दिवसाला काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर 10 पीसेसचं मॅन्युफॅक्चरिंग कम्प्लीट करत असेल, तर मशीन 100 पीसेस कम्प्लीट करेल. ओके, म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल, म्हणजेच क्वांटिटी इन्क्रीज होईल. ऍज वेल ॲज क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होईल? ह्युमन्सच्या हातून काहीतरी चुका होऊ शकतात, तसं मशीन एरर जनरेट करते का? नाही करत आहे. ओके, म्हणजेच क्वांटिटी, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. इटसेट्रा आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ पीएलसी. ओके, हिअर ऍडव्हान्टेजेस आर PLC is not only tasked as a hardwired control, but are also capable of many more complex applications. ऍप्लिकेशन मध्ये पीएलसी यूज केले जातात. ओके, म्हणजे सिंपल टास्क तर कम्प्लीट होतातच, ऍज वेल ॲज जे कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स आहेत पीएलसी कम्प्लीट किंवा परफॉर्म करू शकतो. ड्यू टू पीएलसी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. It replaces manpower by machines, so speed of work is so fast. It has a very faster scan time. It has a fast operating time. PLC ला जो scan time म्हणजे PLC आणि त्याच्या अकॉर्डिंगली हा जो स्पीड आहे तो फास्ट आहे. अ वाईड कॅपेबल टू कम्युनिकेट विथ म्हणजे पीएलसी मध्ये कम्युनिकेशनची पण कॅपॅबिलिटी, डेटा ट्रान्समिशन रिसेप्शन बिटवीन इनपुट डिव्हाइसेस अँड आउट PLC. Okay, these are the advantages of PLC. हिस्ट्री ऑफ पीएलसी. ओके, की पीएलसी कधी इन्व्हेंट झाला, त्याच्या अगोदर कुठली प्रोसेस होती, तर पीएलसी लॉजिक यूज केलं जायचं. ओके, रिले लॉजिक म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल होम ऑटोमेशन मध्ये. ओके, जे होम ऑटोमेशन सायन्स असतील, जे अप्लायन्सेस आहेत ते ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होतील. ओके, या अगोदर हार्ड वायर्ड म्हणजे पुश बटन्स असायचे, ते बटन्स यूज केले जायचे ऑन ऑफ साठी. मग ते रिले लॉजिक असायचं, म्हणजे फॅन जर ऑन ऑफ किंवा डिस्कनेक्ट केला जातो. मग हे जे रिले लॉजिक आहे, हे रिले लॉजिक पीएलसीने रिप्लेस केलं. ओके, म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये, हे आपण होम ऑटोमेशनचं एक्झाम्पल घेतलं. PLC was introduced in late 1960s. PLC हा 1960च्या मध्ये इन्व्हेंट झाला. ओके, मग पीएलसी सुरुवातीला पीएलसी कसा होता की स्मॉल पीएलसी होता. यासाठी पीएलसी ला फक्त कमी प्रमाणात कनेक्ट केले जायचे आणि आउटपुट डिव्हाइसेस पण कमी प्रमाणात यूज केले जायचे. मग जो फर्स्ट पीएलसी आहे जो इन्व्हेंट झालेला तो मोडिकॉन या कंपनीकडून जनरेट झाला. ओके, डेव्हलप्ड बाय मोडिकॉन ऍज अ रिले रिप्लेसर फॉर जनरल मोटर्स. जनरल मोटर्स ही अमेरिकन कंपनी आहे. अमेरिकन कंपनीने मोडिकॉन हा फर्स्ट पीएलसी इन्व्हेंट केला. ओके, यावरती एमसीक्यू येऊ शकतो. विच इज द मोडिकॉन हा फर्स्ट पीएलसी आहे विच इज इन्व्हेंटेड बाय जनरल मोटर्स. मग जो पीएलसी आहे त्याचं इन्व्हेन्शन कुणी केलं हे पण इम्पॉर्टंट आहे. पीएलसी वेअर इन्व्हेंटेड बाय डिक मॉर्ली इन 1964. ओके, लक्षात ठेवायचे, यावरती एमसीक्यू येऊ शकतो.
PLCs were invented by Dick Morley in 1964. Since then, PLC has revolutionized the industrial and manufacturing sectors. There is a wide range of PLC functions like timing, counting, calculating, comparing, and processing various analog signals like a computer. Computer प्रमाणेच timing, counting, calculating, comparing and processing various analog signals, etc. Applications are operations are performed by a PLC. Okay. मग फर्स्ट PLC जो की मोडिकॉन हा फर्स्ट PLC आहे which is invented by Dick Morley in 1964. Okay. Then earlier it was a machine with thousands of electronic parts. आता सध्या जे PLCs यूज केले जातात या PLC ला thousands of पार्ट असतात, म्हणजे thousands of input devices, output devices आपण कनेक्ट करू शकतो. Later in late 1970s, the microprocessors became reality and greatly enhanced the role of PLC, permitting it to evolve from simply relay to the sophisticated system as it is today. त्यानंतर मायक्रोप्रोसेसर्स इन्व्हेंट झाले, मायक्रो कंट्रोलर्स इन्व्हेंट झाले आणि जे काही वर्किंग होतं PLCचं ते मायक्रोप्रोसेसर्स, मायक्रो कंट्रोलर्स कडून परफॉर्म केलं जातं. आता आर्डिनोज यूज केले जातात. ओके. असं फर्स्ट PLC हा मोडिकॉन आणि जो की 1964 ला डिक मॉर्ली यांनी इन्व्हेंट केला, हे इम्पॉर्टंट आहे. ओके. देन वी स्टडीड ऍप्लिकेशन्स, advantages and applications of PLC. Okay. PLCs have a variety of applications and uses, including process automation plants, example mining, oil and gas, then glass industry, paper industry, cement manufacturing, in boilers, thermal power plants. Other पण applications आहेत, फक्त मी थोडेसे तिथे घेतलेत. PLCs have a variety of applications and uses, including process automation plants, then glass industry, paper industry, cement manufacturing, boilers, thermal power plants, etc. इथे applications कसे घेतले, जिथे मॅन पॉवर मशीनने रिप्लेस केली जाते, म्हणजेच ऑटोमेशन इंडस्ट्रीज त्याचे ऍप्लिकेशन घेतले, की प्रोसेस ऑटोमेशन प्लांट्स असतील, ग्लास इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग, बॉयलर्स असतील, थर्मल पॉवर प्लांट्स, या ठिकाणी PLCs यूज केले. Then we are going to study block. Programmable logic controller continuously monitors the input values from various input sensing devices. Okay. काय करतो, continuously monitors the input values. Input values continuously monitor करत राहतो and according to that it produces the or it controls the output devices. Okay. मग PLC ला ओके, इनपुट डिव्हाइसेस या इनपुट मॉड्यूल थ्रू कनेक्ट केले जातात. डायरेक्टली इनपुट डिव्हाइसेस PLC ला कनेक्ट केल्या जात नाही. ओके. आपण ते पुढे बघणारच आहोत. मग इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट असतील. बघा ब्लॉक डायग्राम मध्ये फर्स्ट मेन ब्लॉक आहे प्रोसेसर, मीन्स CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला फर्स्ट पॉवर सप्लाय अप्लाय केला. ओके. पॉवर सप्लाय हा सेपरेट CPU साठी आणि सेपरेट इनपुट मॉड्यूल साठी, सेपरेट आउटपुट मॉड्यूल साठी पण यूज केला जातो, किंवा मग कॉमन इनपुट मॉड्यूल प्रोसेसर आणि मॉड्यूलला सेम पॉवर सप्लाय अप्लाय केला जातो. ओके. पॉवर सप्लाय, देन प्रोसेसरला इनपुट मॉड्यूल आणि आउटपुट मॉड्यूल कनेक्ट आहे. मग हा जो इनपुट मॉड्यूल आहे, हा इनपुट मॉड्यूल, या इनपुट मॉड्यूलला मल्टिपल इनपुट आपण कनेक्ट करू शकतो. ओके. मग इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट असतील, स्विचेस असतील, हे इनपुट डिव्हाइसेस आपण इनपुट मॉड्यूलला कनेक्ट करू शकतो आणि इनपुट मॉड्यूल CPU ला कनेक्टेड असेल. म्हणजे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे सेन्सर्स हे इनपुट मॉड्यूलला कनेक्ट असतील, डायरेक्ट PLC ला कनेक्ट नसतील, म्हणजे CPU ला कनेक्ट नसतील. कशासाठी, तर आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, की इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट करतोय आणि अकॉर्डिंग टू दी इनपुट डिव्हाइसेस और स्टेटस ऑफ द इनपुट, processor makes a decision. In the processor, program is stored in the memory. प्रोसेसरच्या मेमरी मध्ये प्रोग्राम स्टोअर केलेला असेल
आणि हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्रामिंग डिव्हाइसने टाईप केलेला असेल. ओके, म्हणजे प्रोग्रामिंग डिव्हाइस म्हणजे कम्प्युटर किंवा हँड हेल्ड मशीन. ओके, म्हणजे सीपीयू जो पीएलसी आहे कम्प्युटर थ्रू प्रोग्रामिंग केला जातो किंवा हँड हेल्ड डिव्हाइस थ्रू प्रोग्रामिंग केला जातो. हँड हेल्ड डिव्हाइस. ओके, हँड हेल्ड टर्मिनल HHT म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये HHT थ्रू पीएलसी प्रोग्राम केला जातो किंवा आपला कम्प्युटर थ्रू प्रोग्रामिंग केला जातो. ओके, म्हणजे प्रोग्रामिंग डिव्हाइस प्रोग्राम राईट करेल आणि तो प्रोग्राम पीएलसीच्या सीपीयू मध्ये स्टोअर करेल. ओके, मग हा जो प्रोग्राम आहे ज्या टाईपचा प्रोग्राम आहे त्याच्या अकॉर्डिंगली इनपुट डिव्हाइसेस ज्या व्हॅल्यूज असतील त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइसेसना कंट्रोल केलं जाईल. मग आउटपुट डिव्हाइसेस ह्या आउटपुट मॉड्यूलला कनेक्ट असतील, डायरेक्टली सीपीयू ला कनेक्ट नसतील, तर त्या आउटपुट डिव्हाइसेस आउटपुट मॉड्यूलला कनेक्ट असतील. ओके, मग आउटपुट डिव्हाइसेस कुठल्या असतील? सोलेनाइड वॉल असेल, कॉन्टॅक्टर्स, मोटर, एलईडी, बल्ब इटसेट्रा आर दी आउटपुट डिव्हाइसेस. ओके, अलार्म. मग ह्याच्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या आउटपुट मॉड्यूलला कनेक्ट असतील. तर मग फंक्शन कसं आहे पीएलसीचं? फर्स्ट पॉवर सप्लाय टर्न ऑन टर्न ऑफ करण्यासाठी. ओके, ऑन केला पॉवर सप्लाय मग पीएलसी ऑन होईल. मग पीएलसी ऑन झाला की लगेचच तो काय करेल? इनपुट डिव्हाइसेसचं स्टेटस चेक करेल. ओके, म्हणजे इनपुट डिव्हाइसेस सेन्सर्स जे आहेत ते कुठल्या स्टेजला आहेत ते चेक करेल. ओके, मग इनपुट डिव्हाइसेसचे स्टेटस चेक केल्यानंतर जे प्रोग्रामिंग आहे ऑलरेडी स्टोर्ड त्याच्या अकॉर्डिंगली जो डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन घेईल आणि आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोल करेल. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊयात की एखादा वॉल तो कंट्रोल करायचा आहे, म्हणजे वॉटर लेवल कंट्रोल करायचे. तर पीएलसी ऑन केला, त्यानंतर प्रोसेसर मध्ये प्रोग्राम स्टोअर केला की वॉटर लेवल किती असायला पाहिजे. प्रोग्रामिंग डिव्हाइस थ्रू प्रोग्राम केला आणि तो बर्न केला और तो सेव्ह केला पीएलसीच्या मेमरीमध्ये. ओके, एक मिनिट. आणि तो सेव्ड प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम स्कॅन केला जाईल पीएलसी थ्रू आणि त्याच्या अगोदर इनपुट मॉड्यूलला जे इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट आहेत, सपोज वॉटर लेवल सेन्सर असेल. ओके, म्हणजे जे कंडिशन आहे वॉटर लेवलची जी लेवल आहे ती सेन्स केली जाईल लेवल सेन्सर थ्रू आणि मग ती प्रोसेसरला दिली जाईल. ओके, मग प्रोसेसर अकॉर्डिंग टू इनपुट डिव्हाइसेस अँड प्रोग्राम स्टोअर्ड इन दी मेमरी तो काय करेल? डिसिजन घेईल, म्हणजेच आउटपुट डिव्हाइस कंट्रोल करेल. म्हणजेच ऑल जो आहे सोलेनॉइड ऑल असेल किंवा अदर ऑल असेल तो त्या ऑलला कंट्रोल करेल. ओके, त्याच्या अकॉर्डिंगली वॉटर लेवल ऑटोमॅटिकली कंट्रोल केली जाईल. ओके, अशा टाइपने पीएलसी वर्क करतो. A typical block diagram of PLC consists of 5 parts, namely input module, CPU, output module, power supply, and memory. Okay, as shown in the figure. Diagram मध्ये दाखवल्याप्रमाणे there are 5 different parts of PLC: power supply, CPU, input module, output module, programming device, and input-output devices. Okay, first part is power supply. Okay. This power supply or this module is used to whole PLC system. Okay, it convert the available AC power to DC power which is required by the CPU and IO module. PLC generally works on 24-volt DC supply. Okay, बघा PLC ला किती पॉवर सप्लाय लागतो? 24-volt DC सप्लाय. मग हा जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय इनपुट मॉड्यूल आउटपुट मॉड्यूल साठी सेपरेट यूज केला जातो किंवा कॉमन हा जो पॉवर सप्लाय आहे तो इनपुट मॉड्यूल आउटपुट मॉड्यूल आणि प्रोसेसरला दिला जातो. ओके, दिस मॉड्यूल इज युज्ड टू प्रोव्हाइड द रिक्वायर्ड पॉवर टू दी होल पीएलसी सिस्टीम. होल पीएलसी सिस्टीम म्हणजे काय? इनपुट मॉड्यूल असेल, आउटपुट मॉड्यूल असेल किंवा प्रोसेसर असेल, यांना जी पॉवर रिक्वायर्ड आहे ती या पॉवर सप्लाय मॉड्यूल थ्रू प्रोव्हाइड केली जाते. आणि पीएलसी ऑपरेटेड ऑन 24-volt DC सप्लाय. ओके, मग हा जो पॉवर सप्लाय आहे मॉड्यूल आहे तो काय करेल? एसी पॉवरचं डीसी पॉवर मध्ये कन्वर्ट करेल. ओके, म्हणजेच 230-volt एसीचा 24-volt DC मध्ये कन्वर्जन करेल. ओके, few PLCs uses and isolated power supply. म्हणजेच त्या पीएलसीच्या सर्किट मध्ये किंवा पीएलसी मध्ये
पॉवर सप्लाय अवेलेबल नसेल, सेपरेट पॉवर सप्लायचा युनिट असेल आणि तो पीएलसी ला पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करेल. म्हणजे पीएलसीज आर आयसोलेटेड फ्रॉम दी पॉवर सप्लाय. आयसोलेटेड मीन्स सेपरेट सर्किट मध्ये पॉवर सप्लाय असेल आणि तिथून वायर थ्रू पीएलसी ला सप्लाय दिला जाईल. ओके, दिस इज नथिंग बट पॉवर सप्लाय मॉड्यूल. समजते पॉवर सप्लाय किती लागतो पीएलसी ला? 24 व्होल्ट डीसी सप्लाय लागतो. आणि हा जो पॉवर सप्लाय युनिट आहे तो एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करेल, म्हणजे 230 व्होल्टचं 24 व्होल्ट डीसी मध्ये कन्व्हर्जन करेल. ओके, देन सीपीयू मॉड्यूल अँड मेमरी. ओके, CPU module has a central processor, ROM and RAM memory. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो आहे, या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला सेंट्रल प्रोसेसर, रॉम अँड रॅम मेमरी असेल. ओके, रॉम मेमरी इन्क्लूड अँड ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर्स अँड ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. ओके, रॉम मेमरी इज नथिंग बट रीड ओनली मेमरी. मग रीड ओनली मेमरी मध्ये काय असतं तर ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर्स अँड ऍप्लिकेशन प्रोग्राम्स असतात. ओके, ऑलरेडी मॅन्युफॅक्चररने स्टोअर केलेले असतात. रॅम मेमरी इज नथिंग बट रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज युज्ड टू स्टोअर द प्रोग्राम्स अँड डेटा ऑफ युजर्स. म्हणजे जे युजर्स आहेत त्यांचा जो प्रोग्राम आहे किंवा डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज केली जाते. सीपीयू इज द ब्रेन ऑफ पीएलसी. हा जो सीपीयू आहे, सीपीयू इज नथिंग बट ब्रेन ऑफ पीएलसी. ओके, विथ अन ऑक्टल अँड हेक्सागोनल मायक्रोप्रोसेसर्स. त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर प्रेझेंट. लक्षात ठेवायचं, सीपीयू इज द मेन पार्ट ऑफ पीएलसी. ओके, कारण सीपीयू इनपुट डिव्हाइसेस स्टेटस मॉनिटर करतो आणि जो प्रोग्राम सेव्ह केलाय त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोलिंग ऍक्शन जनरेट करतो. सो सीपीयू इज नथिंग बट ब्रेन ऑफ पीएलसी. मग सीपीयू मध्ये काय काय आहे? प्रोसेसर, रॅम अँड रॉम मेमरी. रॉम मेमरी मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर्स अँड ऍप्लिकेशन्स प्रोग्राम जे की मॅन्युफॅक्चररने सेव्ह केलेले आहेत ते प्रेझेंट असतात. दिस इज रीड ओनली मेमरी. देन रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये युजर्स प्रोग्राम स्टोअर करू शकतात. ओके, आणि त्या प्रोग्रामिंगच्या अकॉर्डिंगली सीपीयू ऍक्शन घेईल. ओके, म्हणजेच आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोल करेल. सीपीयू इज द ब्रेन ऑफ पीएलसी. CPU reads the input data from the sensors, processes it, and finally sends the command to the controlling devices. CPU काय करेल? Reads the input data from the sensors. Sensors कडून input data read करेल. Okay, and processes it. त्यावरती प्रोसेस कम्प्लीट करेल. म्हणजे जसा प्रोग्राम असेल त्याच्या अकॉर्डिंगली सेन्सर डिव्हाइसेस सेन्स करेल आणि प्रोग्राम मध्ये जी सेट व्हॅल्यू आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करेल. अँड फायनली सेंड्स द कमांड टू कंट्रोलिंग डिव्हाइसेस. जे कंट्रोलिंग डिव्हाइसेस आहेत त्या कंट्रोलिंग डिव्हाइसेसला फायनली कमांड सेंड करेल. ओके, दिस इज द वर्क ऑफ सीपीयू मॉड्यूल. देन नेक्स्ट, इनपुट अँड आउटपुट मॉड्यूल. इनपुट मॉड्यूल आणि आउटपुट मॉड्यूल ह्या दोन्हीचं फंक्शन थोडंसं सिमिलर आहे. ओके, म्हणजे इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हाइसेस कनेक्टेड असतील, आउटपुट मॉड्यूलला आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड असतील. ओके, मग इनपुट डिव्हाइसेस ह्या डायरेक्टली सीपीयू ला का कनेक्ट केले नाहीत किंवा आउटपुट डिव्हाइसेस ह्या डायरेक्टली सीपीयू ला कनेक्ट का केले नाहीत? त्या इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल थ्रू कनेक्ट केले. ओके, मग इनपुट आणि आउटपुट मॉड्यूलचे 4 फंक्शन्स आहेत की आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा ज्या सीपीयू आहे तो सीपीयू डायरेक्टली इनपुट डिव्हाइसेसला न कनेक्ट करता इनपुट मॉड्यूल आणि आउटपुट मॉड्यूल थ्रू कनेक्ट केला जातो. कारण हाय एसी करंट जर इनपुट डिव्हाइसेस कडून सीपीयू ला गेला तर सीपीयू डॅमेज होऊ शकतो. ओके, किंवा जे इनपुट डिव्हाइसेस आहेत त्या सपोज अॅनालॉग सेन्सर्स असतील किंवा त्या अॅनालॉग सिग्नल सेन्स करत असतील आणि त्यांचा आउटपुट अॅनालॉग मध्ये असेल तर सीपीयू ला डिजिटल डेटा वरती सीपीयू ऑपरेट होतो. बरोबर, मग ह्या ज्या इनपुट डिव्हाइसेस आहेत त्यांचा अॅनालॉग जो डेटा आहे त्याचं डिजिटल मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम इनपुट मॉड्यूल करतो आणि तेच रिव्हर्स परत डिजिटलचं अॅनालॉग मध्ये कन्व्हर्जन करण्याचं वर्क आउटपुट मॉड्यूल करतो. ओके, असे 4 फंक्शन्स आहेत जे की आपण नेक्स्ट जेव्हा डिटेलमध्ये इनपुट आउटपुट मॉड्यूल बघणार आहोत तेव्हा स्टडी करूया. बट रिझन काय की डायरेक्टली इनपुट डिव्हाइसेस या सीपीयू ला कनेक्ट न करता इनपुट मॉड्यूलला कनेक्ट केले जातात आणि आउटपुट डिव्हाइसेस डायरेक्टली सीपीयू ला न कनेक्ट करता आउटपुट मॉड्यूल थ्रू कनेक्ट केले जातात. त्याचे रिझन्स म्हणजे
आयसोलेशन प्रोव्हाइड करणे, ॲज वेल ॲज सीपीयूचं डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी, किंवा डायरेक्ट एसी करंट जो आहे तो सीपीयू ला पोहोचला तर सीपीयू डॅमेज होऊ शकतो, किंवा सीपीयू हा डिजिटल डेटावरती ऑपरेट होतो आणि इनपुट मॉड्यूलला जे इनपुट डिव्हायसेस कनेक्ट करतो त्या जर सपोज अॅनालॉग सिग्नलवरती ऑपरेट होत असतील किंवा अॅनालॉग सिग्नल सेन्स करत असतील, तर त्या अॅनालॉगचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी इनपुट मॉड्यूल त्याचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करतो आणि मग सीपीयू ला डेटा देतो. ओके, समजते इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल आपण काय यूज करतोय, कारण जो सीपीयू आहे तो सीपीयू डिजिटल डेटावरती ऑपरेट होतो. सीपीयूचं प्रिव्हेंटेशन करण्यासाठी आपण इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल्स यूज करतोय. Have you ever thought about how to sense physical parameters like temperature, pressure, flow, etc. using PLC? Of course, PLC has exclusive module for interfacing input and output, which is called input and output module. Okay, PLC input आणि output module हे interface केले जातात PLC च्या CPU ला. Input devices can be either start and stop push buttons, switches, sensors, etc. इनपुट डिव्हायसेस कुठले असतील, मग सेन्सर्स असतील, पुश बटन्स असतील, स्विचेस असतील, इटसेट्रा. अँड आउटपुट डिव्हायसेस इलेक्ट्रिक ऑल असेल, बल्ब असेल, एलईडीज असतील, रिलेज असतील, इटसेट्रा दी आउटपुट डिव्हायसेस. ओके, आउटपुट मॉड्यूल हेल्प्स टू इंटरफेस इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस विथ दी मायक्रोप्रोसेसर. जो सीपीयू आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल इंटरफेस केले जातात आणि इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हायसेस कनेक्ट केले जातात आणि आउटपुट मॉड्यूलला आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट केले जातात. ओके, दिस इज ऑल अबाउट ब्लॉक डायग्राम ऑफ पीएलसी. ओके, अजून एक पार्ट राहिला प्रोग्रामिंग डिव्हाइस. प्रोग्रामिंग डिव्हाइस थ्रू प्रोग्राम राईट केला जातो आणि तो प्रोग्राम पीएलसीच्या सीपीयू मध्ये स्टोअर केला जातो. ओके, मग हा प्रोग्रामिंग डिव्हाइस म्हणजे कम्प्युटर असू शकतो किंवा हँडहेल्ड टर्मिनल असू शकतो किंवा हँडहेल्ड डिव्हाइस. म्हणजे सेम छोटासा एक डिव्हाइस असतं ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम करू शकतो, पीएलसी प्रोग्राम, आणि तो पीएलसी प्रोग्राम प्रोसेसरच्या मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, मग आपल्या कम्प्युटरमध्ये जो प्रोग्राम, आपण एक सॉफ्टवेअर आहे जो की ज्यामध्ये आपण पीएलसी प्रोग्राम करू शकतो आणि त्या सॉफ्टवेअर मधून जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट करायचा, रन करायचा आणि पीएलसीच्या सीपीयू मध्ये तो प्रोग्राम सेंड केला जातो, स्टोअर केला जातो. ओके, दिस इज नथिंग बट प्रोग्रामिंग डिव्हाइस. ओके, बघा आपण आजच्या लेक्चरला काय काय पाहिलं. आपण फोर्थ युनिट स्टार्ट केला, पीएलसी फंडामेंटल्स. यामध्ये पीएलसी रिगार्डिंग बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ते स्टडी करायचे. व्हॉट इज पीएलसी, देन वेअर पीएलसी इज यूज, बेनिफिट्स ऑफ पीएलसी अँड ब्लॉक डायग्राम ऑफ पीएलसी. ओके, यामध्ये आपण स्टडी केलं की पीएलसी प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स, इट इज लाईक अ कम्प्युटर or it performs the task like a computer but it is not a computer. Okay, computer सारखे task complete करतो but it is not a computer. It is used in commercial and industrial control applications. Okay, or in the automation industries. Automation industries मध्ये PLC use केला जातो. It controls the commercial and industrial parameters or control applications. Okay, मग PLC हा जो आहे तो वन टाइप ऑफ कंट्रोलर आहे. ओके, की जो आपण रिप्रोग्राम करू शकतो. देन PLCs are used in automation industries like industrial processes such as manufacturing plants, assembly lines, etc. मग एक्झाम्पल स्टडी केला आपण की ऑटोमेशन इंडस्ट्रीज मध्ये जिथे मॅन पॉवर ही मशीन थ्रू रिप्लेस केली जाते अशा ठिकाणी आपण पीएलसी यूज करतो. ओके, म्हणजे असेंब्ली लाईन्स असतील, कन्व्हेअर बेल्ट्स असतील किंवा प्रोसेसेस कंट्रोल करायचे असतील किंवा रिपीटेडली एकच वर्क वारंवार होत असेल, फ्रिक्वेंटली होत असेल. ओके, पिक अँड प्लेस ऑब्जेक्ट पिक अँड प्लेस हे जे वर्क आहे ते वारंवार एकच टास्क करते की ऑब्जेक्ट पिक करायचं, प्लेस करायचं, पिक करायचं, प्लेस करायचं. मग अशा ठिकाणी ऑटोमेशन यूज केलं जातं आणि या ऑटोमेशन मध्ये किंवा या इंडस्ट्रीज मध्ये पीएलसी यूज केले जातात. ओके, देन history of PLC. PLC was introduced in late 1960s. First PLC is Modicon, or which is invented by Dick Morley in 1964. Okay, then
In 1970s, microprocessors are invented, or microprocessors became reality and greater enhanced to the role of PLC. ओके, म्हणजे PLCs मध्ये मायक्रोप्रोसेसर्स यूज केले गेले 1970s मध्ये, आणि मग ऑटोमेशन इंडस्ट्रीज मध्ये वगैरे PLCs यूज करायला लागले. ओके, नाउ अ डेज PLCs आर एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. आता सध्याच्या युगामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीज मध्ये PLC यूज केले गेले आणि ज्यामुळे प्रोडक्शन इन्क्रीज झालं. ओके, बट याचा ड्रॉबॅक काय झाला? वॉट आर दी डिसएडव्हान्टेजेस ऑफ PLC? डिसएडव्हान्टेज काय झाला तर अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज झाला. ओके, म्हणजे मशीन्स, एक जर मशीन 10 वर्करचं वर्क करत असेल तर हे जे 10 वर्कर्स आहेत ते काय झाले, बेरोजगार झाले. ओके, अनएम्प्लॉयमेंट इन्क्रीज झाली. म्हणजेच की PLC चे ड्रॉबॅक्स पण आहेत, की यामुळे काय होतं, ऍज वेल ऍज PLC ची कॉस्ट पण हाय आहे. ओके, म्हणजे कॉस्ट हाय आहे ऍज वेल ऍज अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी इन्क्रीज होते बिकॉज ऑफ PLC. मग त्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस बघितले. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ PLC? ड्यू टू द PLC, productivity increases. PLCs are used for complex applications. It replaces manpower by machines. So speed of work is so fast. Then it is used in wide range of control applications, and it has capable to communicate with computer in the plant. These are the advantages of PLC. Then applications of PLC. PLCs have a variety of applications: process automation plants, glass industry, then paper industry, cement manufacturing, in boilers, thermal power plants, etc. are the applications of PLC. Other पण applications आहेत, तुम्ही स्टडी करून मेन्शन करू शकता. ओके, देन block diagram of PLC. PLC is nothing but programmable logic controller. Continuously monitors the input values from various input sensing devices and produces corresponding output depending on the nature of production and industry. Okay, a typical block diagram of PLC is shown in figure. It consists of input module, output module, power supply, CPU, that is nothing but processor, programming devices or programming device, इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस. ओके, मग वन बाय वन आपण बघितलं. पॉवर सप्लाय, फर्स्ट ब्लॉक पॉवर सप्लाय. हा पॉवर सप्लाय PLC मध्ये इनबिल्ट असेल किंवा इट इज आयसोलेटेड फ्रॉम द PLC. ओके, PLC मध्ये इनबिल्ट असेल किंवा अदर पार्ट मधून किंवा आयसोलेटेड पार्ट मधून तो वायर्ड थ्रू PLC ला अप्लाय केला जाईल. मग किती पॉवर सप्लाय लागतो तर 24 व्होल्ट DC पॉवर सप्लाय वरती PLC ऑपरेट होतो. मग PLC हा सेपरेट CPU ला, सेपरेट इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूलला दिला जातो किंवा सेम पॉवर सप्लाय इनपुट आउटपुट मॉड्यूलला, प्रोसेसरला दिला जातो. ओके, देन इनपुट मॉड्यूल अँड आउटपुट मॉड्यूल सेम फंक्शन आहे इनपुट आणि आउटपुट मॉड्यूलचं. इनपुट मॉड्यूलला इनपुट डिव्हायसेस कनेक्ट केले जातात आणि मग त्या इनपुट मॉड्यूल थ्रू प्रोसेसरला किंवा CPU ला कनेक्ट केले जातात. नेक्स्ट, CPU ला आउटपुट मॉड्यूल कनेक्ट केलेला असतो, इंटरफेस केलेला असतो आणि त्या आउटपुट मॉड्यूलला आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट केले जातात. ओके, म्हणजे डायरेक्टली इनपुट आउटपुट डिव्हायसेस CPU ला न कनेक्ट करता इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल थ्रू CPU ला कनेक्ट केले जातात, आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा सेक्युरिटी पर्पज साठी. ओके, सर्किट डॅमेज होऊ नये म्हणून एटसेट्रा आर दी प्रिकॉशन्स गिवन और CPU ला वाचवण्यासाठी, म्हणजे डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी इनपुट आणि आउटपुट मॉड्यूल्स कनेक्ट केले जातात आणि मग त्याला इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट केले जातात. ओके, देन प्रोग्रामिंग डिव्हाइस. प्रोग्रामिंग डिव्हाइस मध्ये प्रोग्राम टाइप केला जातो, जनरेट केला जातो आणि तो प्रोग्राम CPUच्या मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. CPU मध्ये रॅम, रॉम मेमरी असते, प्रोसेसर असतो. ओके, मग रॅम, रॉम मेमरी मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम अँड मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मॅन्युफॅक्चररने स्टोअर केलेले प्रोग्राम्स असतात रीड ओनली मेमरीमध्ये. आणि रॅम, रँडम ऍक्सेस मेमरी, यामध्ये युजर प्रोग्राम स्टोअर करू शकतो. ओके, रँडम ऍक्सेस मेमरीमध्ये प्रोग्राम स्टोअर करून मग तो एक्झिक्यूट केला जातो. CPU फर्स्ट टर्न ऑन केल्या पॉवर सप्लाय दिल्यानंतर इनपुट डिव्हायसेसचं स्टेटस चेक करेल,
म्हणजेच इनपुट डिव्हाइसेसला जे आपण इनपुट कनेक्ट केलेत, सेन्सर कनेक्ट केले, त्यांचं स्टेटस चेक करेल आणि अकॉर्डिंग टू द प्रोग्राम stored in the memory and in status of input devices, it makes a decision and controls the output devices which is connected to the output module. Okay, this is the block diagram of PLC or working of PLC. Okay, अशा प्रकारे PLC वर्क करतो. हे त्याचं 1 by 1 फंक्शन आहे. ओके, यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? बघा 4.1 यामध्ये PLC ब्लॉक डायग्राम, क्लासिफिकेशन, नीड अँड बेनिफिट्स ऑफ PLC इन ऑटोमेशन. ओके, व्हॉट इज नीड? नीड काय आहे तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा फास्टर स्पीड इन्क्रीज करण्यासाठी आपण PLC यूज करतो. ओके, ॲज वेल ॲज क्वांटिटी, क्वालिटी, इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी आपण PLC इंडस्ट्रीज मध्ये यूज करतो. ओके, मग हे पार्ट बघितलं, आपला 1 पॉइंट राहिला क्लासिफिकेशन ऑफ PLC. नेक्स्ट लेक्चरला आपण PLC क्लासिफिकेशन स्टडी करूया. ॲज वेल ॲज हे जे ब्लॉक डायग्राम मधले आपण पार्ट्स बघितले, डिफरंट पार्ट्स, CPU असेल, देन इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल, पॉवर सप्लाय असेल किंवा मेमरी असेल, त्याचे 1 by 1 डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन आपल्याला 4.2 मध्ये स्टडी करायचं. म्हणजे सीपीयूचं फंक्शन, सीपीयू मध्ये स्कॅनिंग सायकल, स्पीड ऑफ एक्झिक्युशन असेल, सीपीयू रिलेटेड फंक्शन्स असतील ते आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे. ओके, 4.2 मध्ये. नेक्स्ट जे इनपुट मॉड्यूल आहे, आउटपुट मॉड्यूल आहे, मेमरी ऑर्गनायझेशन असेल, इटसेट्रा डिटेल मध्ये 4.2 मध्ये आपल्याला स्टडी करायचे. आपण आता PLC ब्लॉक डायग्राम मध्ये ओव्हरव्ह्यू बघितला की इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल, पॉवर सप्लाय किती लागतो, प्रोसेसर, देन इनपुट डिव्हाइस, ओके, इटसेट्रा. वी विल स्टॉप हिअर. ओके, काही डाऊट असेल तर विचारू शकता, आपण तो पॉइंट रिवाइज करूया. नसेल तर आपण इथं स्टॉप करूया. ओके, अटेंडन्स प्लीज. बर, युनिट नंबर 3 आपला संपलाय. त्यावरती आपल्याला क्लास टेस्ट घ्यायची आहे. आता जे नेक्स्ट लेक्चर असेल त्या नेक्स्ट लेक्चरला आपली युनिट नंबर 3 वरती क्लास टेस्ट असेल. ओके, मी रिपीट ग्रुप वरती मेन्शन करणार नाही, त्यामुळे तुम्ही प्रिपेअर करा. प्रोसेस कंट्रोलर्स या युनिट वरती आपली क्लास टेस्ट असेल नेक्स्ट लेक्चरला. ओके, रोल नंबर 1 Present. 2 Present. 3 Present. 4 Present. 5 6 Present. 7 8 Present. 9 Present. 10 Present, ma'am. 11 Present. 12 Present. 13 14 Present. 15 Present. 16 Present. 17 Present, ma'am. 18 19 Present. 20 Present. 21 Present. 22 Present. 23 24 Present. 25 26 Present. 27 Present. 28 Present. 29 Present. 30 Present. 31 Present. 32 Present. 33 Present. 34 Present. 35
36, Present. 37, Present. 38, Present. 39, 40, Present. 41, Present. 42, 43, Present. 44, Present. 45, Present, ma'am. 46, Present. 47, Present. 48, Present. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 52, Present. 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, Present. 56, Present. 57, 58, प्रेझेंट मॅम मॅडम 57 पण प्रोजेक्ट आहे त्याचा माईक ऑन होत नाही okay, 59, 60, 61, Present. 62, Present. 63, Present. 64, 65, 64 present, madam. okay, 66,